पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। समिती नेमून हल्ल्याचा योग्य तपास व्हावा, याचिकेतून मागणी। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं अजित पवारांकडून 10 मिनिटं आधीच उद्घाटन। मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा उद्घाटन। मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 94 वर्षांनंतर देशात जातनिहाय जनगणना होणार। तसंच स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार। जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक। मागासवर्गीयांना न्याय मिळणार। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला पाठिंबा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं अभिनंदन। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत। जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करावी, राहुल गांधींची प्रतिक्रिया। अमूलकडून दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ। अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल गाईच्या दुधाच्या किमतीत वाढ। राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश। 16 जून आधी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित होणं अपेक्षित। पुण्यातील दौंडमध्ये बिबट्यानं 11 महिन्याच्या मुलाला उचलून नेल्याची घटना। वन विभाग, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाकडून 18 तासापासून शोध सुरू।